हॅलो गाईज, मी शिवकन्या युता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर जो काही आजचा दिनांक आहे 28 जून 2020 आहे आणि वार जो आहे तो रविवार आहे। तर आज जे बघतोय आपण ते जे की द हिंदूचा संडे आहे, तर पूर्णपणे त्याच्यात आर्टिकल येत नाही जास्त, जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या जास्त नसतात। त्यामुळे जे काही आर्टिकल घेतलेले आहे तर मागील पेपरमधले आपले जे काही 2 आर्टिकल आहेत ते मी घेतलेले आहे आणि त्याचं इथे मी तुम्हाला मराठीमध्ये ॲनालिसिस करून सांगत आहे। त्याचनंतर जे काही आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत, तर आज सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीचा पॉईंट, आज आहे रविवार, तर आपल्याला पूर्ण दिवस अभ्यास नाही करायचा आहे, तर जे काही आपलं रिव्हिजन आहे ते रिव्हिजन करायचं आणि बाकी ज्या गोष्टी उरलेल्या आहेत तर जो टाईम आहे तो बाकीच्या गोष्टींसाठी द्यायचा, जेणेकरून जे तुमच्या हॉबीज आहेत तर त्या तुम्ही तिथे तुम्हाला त्या हॉबीजसाठी वेळ द्यायचा। त्यामुळे आपल्याला काय होईल की आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी अभ्यास करायला लागू तर तेव्हा चांगला परत अजून एकदा जोमाने अभ्यास करायला लागू। त्यामुळे आपल्याला पूर्णपणे आज अभ्यास नाही करायचा, तर कुठेतरी आपल्यासाठी पण वेळ द्यायचा। आणि हां, सर्वात महत्त्वाचं, जी काही आपली परीक्षा आहे ती आता जवळ येत आहे, तर आपल्याला त्याला जास्त टाईम द्यायचा आहे आणि जास्त त्याच्यासाठी अभ्यास करायचा, जे काही प्रिलिमिनरीच्या फोकसने असेल। त्यामुळे आपल्याला तिथे जास्त अभ्यास करण्याची गरज आहे। पण आज जो आहे ते तुम्ही आज स्किप करू शकता किंवा तुमचे फक्त राहिलेले पॉईंट वाचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागा। तर जे काही आपलं आर्टिकल आहे तर ते आपण बघूयात। जे की आर्टिकल आलेलं आहे, तर जे काही PM केअर फंड्समध्ये लोकांनी हेल्प म्हणून PM केअरमध्ये एक काहीतरी ज्यांना जसे वाटेल तशा पद्धतीने त्यांना मदत केलेली आहे PM केअरमध्ये। तर जे काही या क्रायसिसमध्ये त्याच्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे, पण ते सध्या होत नाही आहे। आणि जे काही आपण क्रायसिस आलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे, त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन व्हायला हवं। हे पूर्वीपेक्षाही आता त्याला जास्त महत्त्व आहे या क्रायसिसमध्ये, त्याच्यावरतीच हे आर्टिकल आलेलं आहे। आणि आपण आता ॲक्च्युअल आर्टिकल बघूया। ते जे काही राईट टू इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अंडर जे काही PM केअर फंड आहे तर ते येणार नाही किंवा त्याच्या अंतर्गत माहिती देता येणार नाही असं सांगितलं गेलं। जेव्हा PM केअर अंतर्गत जेव्हा राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत माहिती मागण्यात आली तेव्हा कोणतीही माहिती देण्यास नकार दिला। त्याचबरोबर जी काही ती वेबसाईट आहे तर त्याच्यामध्ये कसलीच इन्फॉर्मेशन नाही, जशी की जे काही फंड देतात त्याचनंतर किती अमाऊंट कलेक्टेड झाली, त्याचनंतर कुणी फंडिंग केली, त्याचबरोबर जे काही खर्च आहे तो कुठे केला आणि त्याच्या बेनिफिशरीज कोण आहेत, हे कोणतीही गोष्ट इन्फॉर्मेशन त्याची दिली गेली नाही किंवा राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर येणार नाही असंही सांगण्यात आलं। त्याचनंतर जे काही याला चेअर करतात ते प्राईम मिनिस्टर करतात आणि पब्लिक स्क्रुटिनीसाठी अवेलेबल याची माहिती असेल असं असणार नाही असं त्यांनी सांगितलं। पण त्यानंतर जे काही रिपोर्ट आहे ती सजेशन करतात की जे काही $1 बिलियन की आहे तर ते जे काही त्याचं कलेक्शन झालं असावं आणि त्याच्यात इन्क्लुडिंग फॉरेन सोर्सेस, ज्यांनी फॉरेन लोकांनी त्याच्यामध्ये जे काही आपल्याला मदत केलेली आहे PM केअर फंडमध्ये। त्याचनंतर जे काही राईट टू इन्फॉर्मेशन याच्या अंतर्गत जी माहिती आहे ती खूप क्रुशियल आहे, त्याचा ॲक्सेस होणंही गरजेचं आहे। तर राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत बघितलं तर जे काही पीपल आहे त्यांचं कुठेतरी व्हायलेशन होतं आहे आणि जो काही नेशन आहे तो क्रायसिसमध्ये असताना अशा गोष्टी लपवून ठेवणं किंवा न सांगणं ही गोष्ट योग्य नाही। त्याचबरोबर जे काही रिलीफ आणि वेलफेअर प्रोग्राम केलेले आहेत फंडेड थ्रू पब्लिक मनी, ते जे काही लाईफलाईन म्हणतो आपण, जे की खूप लोक आता कोविड-19च्या क्रायसिसमध्ये त्यांचं जे काही उत्पादन आहे किंवा ते काही उत्पन्न करतात किंवा त्यांचं जे काही इन्कम सोर्स आहे तो लॉकडाऊनमुळे त्यांचे जे काही ऑपॉर्च्युनिटीज आहे त्या पूर्णपणे बंद आहेत, ते घरात बसून आहेत, तर त्यांची लाईफलाईन असलेल्या गोष्टी बंद झालेल्या आहेत। आणि त्याचनंतर त्याच्यामध्ये रिलीफ आणि वेलफेअर प्रोग्रामसाठी लोकांनी फंडिंग केलेलं आहे पब्लिक मनी, आणि त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे, बट सांगितलं जात नाही। आपण जर बघितलं तर जे काही पब्लिक हेल्थ इमर्जन्सी आता सध्या चालू आहे, तर जे काही पुअर आणि मार्जिनलाइज सेक्शन जो आहे तो पूर्णपणे अफेक्ट झालेला आहे आणि त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं जे काही आहे त्याच्या बेनिफिशियल ज्या काही स्कीम आहेत त्या लॉन्च केलेल्या आहे, तर त्याविषयी ॲक्सेस टू रिलेव्हंट इन्फॉर्मेशन होणं गरजेचं आहे, बट तेही होत नाही। त्याचनंतर जे की क्रायसिस म्हणतो, इतका मोठा क्रायसिस आला आहे, त्याच्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटची ॲक्शन आहे ती अनडिझायरेबल आहे। त्याचनंतर पब्लिक स्क्रुटिनी होत नाही आहे आणि ही जी काही गोष्ट आहे तर ते स्टेटवरती ट्रस्ट खूप किंवा ट्रस्ट कमी होऊ शकतो। त्याचनंतर जे काही सिटिझन आहे, तर जे काही इंडियाचे सिटिझन आहे त्यांना ती माहिती मिळावी, त्यानंतर त्या माहितीचा ॲक्सेस व्हावा, त्यांचे राईट्स आहेत, बट ते होत नाही आहे। त्याचनंतर जे काही विदाऊट इन्फॉर्मेशन होतं ह्या गोष्टी सांगितल्या
जात नाही, तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ शकतो, भ्रष्टाचार लपवला जाऊ शकतो, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याचबरोबर जे काही RTI ॲक्ट आहे तो 2005 मध्ये आलेला आहे आणि सिटिझनला इम्पॉवर करत आहे की जी काही पब्लिक इन्फॉर्मेशन आहे म्हणजे पब्लिकमध्ये ती इन्फॉर्मेशन रिव्हील करावी किंवा आपण इन्फॉर्मेशन मागू शकतो. बट आणि जे काही गव्हर्नमेंट आहे त्याला जबाबदार म्हणजे ते अकाउंटेबल आहे, ती माहिती त्याला द्यावी लागते. बट कोविड-19च्या क्रायसिसमध्ये काय झालं, हा प्रॉपर इम्प्लिमेंट होत नाही, पण तो करणं गरजेचं आहे कारण पहिल्यापेक्षा त्याचं महत्त्व आता वाढलेलं आहे. त्याचनंतर जे काही रिलीफ मेजर इम्प्लिमेंट केलेले आहे त्याचीही माहिती दिली जात नाही आणि जे काही इन्शुअर केली जाते फूड सिक्युरिटी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ती काही स्कीम केलेल्या आहेत, बट सबसिडाइज्ड फॉर्ममध्ये किंवा सबसिडाइज याच्यामध्ये त्यांना रेशन दिलेलं जात आहे. त्यानंतर जी काही माहिती आहे ती पूर्णपणे आलेली नाही, जी की रेशन शॉपविषयी म्हणतो, रेशनच्या दुकानाविषयी म्हणतो, जे काही एसेन्शियल कमोडिटीज आहे त्याची इन्फॉर्मेशन नाही आहे. त्यानंतर फूड ग्रेन किती प्रमाणात डिलिव्हर झालेला आहे ते नाही आहे. ह्या गोष्टी पब्लिक डॉमेनमध्ये अवेलेबल व्हायला हव्यात. त्याचबरोबर जी काही कमोडिटीज आहे एसेन्शियल कमोडिटीज त्याची क्वांटिटी आणि प्राइस काय आहे हे पण माहीत नाही. त्यानंतर जे का राशन शॉपमध्ये बेनिफिशरीज आहे त्यांच्या डिटेलची लिस्ट हवी तीही नाही आहे आणि जे की स्टॉक पोझिशन काय आहे, किती प्रमाणात स्टॉक आहे काय, ह्याही गोष्टी पब्लिक डॉमेनमध्ये अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, जे की राशनचे शॉपकीपर आहेत जे की आपण ज्याचे ग्राउंड रिपोर्ट बघितला, ग्राउंड लेवलचा जर रिपोर्ट बघितला तर त्याचं जे काही रेशन शॉपकीपर आहे तर त्यांच्याकडं स्टॉक आहे सर्व असतानाही ते शॉप बंद ठेवतात, बंद करून ठेवतात आणि स्टॉक नसल्याचं सांगतात. त्यामुळे जे काही ॲक्च्युअल बेनिफिशरीज आहे ज्यांना काही ते स्कीम त्यांच्यासाठी राबवल्या जात आहे त्यांना त्याचा फायदा होत नाही आहे. त्याचबरोबर जे की फॉल्टी टेस्टिंग किट आणि फेक व्हेंटिलेटर, जे की मागे आपण कॉन्ट्रोवर्सी ऐकलेली आहे की फॉल्टी टेस्टिंग किट आणि फेक व्हेंटिलेटर दिले गेलेले आहेत आणि जे काही स्टेट आहे तर कोविड-19च्या क्रायसिसमध्ये जे काही स्टेटला टेस्टिंग किट दिलेल्या होत्या आणि ते इम्पोर्ट केलेल्या होत्या चायनावरून, त्या फॉल्टी आहेत असंही सांगण्यात आले. बट हा इतका सिरियस इश्यू असतानाही तो सिरियसली घेतला नाही. कशावरून, तर जे काही चायनाकडून अजून जास्त परत किट मागवल्या गेल्या आणि याची जी काही याच्या जर गोष्टी बघितल्या आपण तर स्पेन आणि नेदरलँडनाही ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की त्यांनाही फॉल्टी चायनीज किट मिळालेलं आहे, तरी इतका सिरियस प्रॉब्लेम असताना इंडियन गव्हर्नमेंटना त्या मागून घेतल्या. आणि त्याचबरोबर जे की कोविड-19चे जे काही पॉझिटिव्ह पेशंट आहे ते तर इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये परत ते एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे शिफ्ट केले. ह्याही ज्या गोष्टी आहेत त्या पब्लिक डॉमेनमध्ये माहिती हवायला पाहिजे होत्या पण त्या झालेल्या नाही आहेत. त्याचबरोबर जे की रिअल टाईम इन्फॉर्मेशन म्हणतो, जे की बेड आणि अदर फॅसिलिटीज ज्या काही अवेलेबल आहेत हॉस्पिटलला किंवा नाहीत, ही रिअल टाईम इन्फॉर्मेशन पण प्रिव्हेंटेड केली गेली. त्याचनंतर जी काही रिलेंट इन्फॉर्मेशन आहे जी की लोकल लँग्वेजमध्ये अवेलेबल व्हायला हवी होती, जी काही गोष्टी आता कोविड-19मध्ये झाल्या तर त्याची जी काही माहिती आहे ती पूर्ण लोकल लँग्वेजमध्ये रिलेव्हंट इन्फॉर्मेशन माहिती असायला हवी होती, कारण ती पण नाही. त्याचबरोबर जे काही RTI ॲक्टचं जे काही सेक्शन 4 आहे तर तो त्याच्या अंतर्गत आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन या गोष्टी सेक्शन 4 नुसार माहिती घेता येते आणि जी काही स्टॅच्युटरी ॲब्लिगेशन आहे पब्लिक अथॉरिटीजवरती की त्यांना ती इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. त्याच पुढे जर आपण बघितलं तर ही जे काही ट्रान्सपरन्सी आहे त्याचे वॉचडॉग कोणते, त्याचे कमिशन कोणते आहेत आणि त्यांचा रोल काय आहे तर हे बघूया. जे की इन्फॉर्मेशन कमिशन आहे तर अशा परिस्थितीमध्ये ती खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचनंतर जे की आपण आता पुढचा जर पॉईंट बघितला तर आपल्या लक्षात येईल जे काही पहिले 3 लॉकडाऊन होते, पहिले जे काही सुरुवातीचे 3 लॉकडाऊन झाले त्याच्यामध्ये 29 पैकी जे काही 21 जे काही कमिशन होते त्यांनी सिंगल हिअरिंगही केलेली नाही फर्स्ट 3 लॉकडाऊनमध्ये. आणि जे काही सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन होतं आणि स्टेट कमिशन ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी काही केसेस डिस्पोज, ज्या काही महत्त्वाच्या केसेस होत्या त्याही हिअरिंग केल्या. बट जे काही अर्जंट मॅटर आहे त्याच्यावर केलं, बट याच्यासाठी कोणतीच माहिती त्यांनी दिली नाही. त्याचनंतर जे काही सिक्रेसी इज अ ग्रेट, आपल्याला जे काही आर्टिकलमध्ये दिलं ते आहे सिक्रेसी खूप ग्रेट आहे, बट याच्यामुळे काय होतं आहे तर डिस्क्रिशनरी जे काही सिटिझन आहे त्यांच्यामध्ये डिस्क्रिशनरी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचनंतर जे काही कल्चर आहे ते ओपननेस असायला पाहिजे, इम्पॉवर करायला पाहिजे सिटिझनला ही माहिती देऊन, तर ते होत नाही आहे. त्याचनंतर जे काही मनी स्पेंड केला जातो पूर्णपणे, जो काही फंडिंग थ्रू जो काही मनी स्पेंड केला जातो किंवा फंडिंग थ्रू जे काही पैसे आहेत ते दिले गेलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन माहिती नाही आहे
किंवा माहिती नसणं ही एक खूप मोठी वाईट गोष्ट आहे. त्याचबरोबर जे की आपण राईट टू इंडिव्हिज्युअलचं बघितलं तर ॲब्रॉगेटेड होतात, कुठेतरी जे आहेत ते कुठेतरी काढून घेतले जातात असं, किंवा कुठेतरी कमी होत आहे असं म्हणू शकतो. त्याचनंतर जे काही भ्रष्टाचारी आहे ती कुठेतरी लपवली जाते, आणि जे काही यामुळे काय होऊ शकतं, जे काही पब्लिक ट्रस्ट आहे तो इन्स्टिट्यूशनमधला इरोड होऊ शकतं, कमी होत जाण्याची चान्सेस म्हणजे होऊ शकतात कमी. ही झाली गोष्ट. त्याचनंतर तर मी एक प्रश्न तुम्हाला विचारते, तुम्हाला काय वाटतं, जो काही तुम्ही PM केअर अंतर्गत जो काही फंड दिलेला आहे तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन अवेलेबल व्हावी की नाही? तुम्हाला जर मला पर्सनली विचारलं तर हा काही पब्लिक फंड आहे, पब्लिकलीच यूज केलेला आहे, तर याच्या काही आहे तर तो ओपन व्हावा असं मला वाटतं, किंवा ती माहिती मिळावी, त्याचे काही जे काही गोष्टी आहेत त्याचे आस्पेक्ट आहे ते माहिती मिळावे असं मला पर्सनली वाटतं. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुम्हाला याविषयी म्हणजे काय वाटतं, त्यांनी जी माहिती आहे राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत सांगावी की नाही सांगावी? तर तुमच्या सजेशनचं ऑलवेज वेलकम आहे. तर जो काही आपला आता पुढचा पॉईंट आहे किंवा पुढचं जे काही आर्टिकल आहे ते बघूयात. तर जे काही पुढचं आर्टिकल आहे ते आहे की ह्या पॅन्डेमिकमध्ये काय होतं, जे काही ड्रग म्हणतं, अवैध जे ड्रग आहे तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे किंवा वाढलेला आहे, आणि याच्यासाठी काय जे आहे वनरेबल यूज होतोय, जे काही इकॉनॉमिक आपला डाऊन ट्रेन आलेला आहे सध्याचा, आणि ट्रॅफिकिंग होती, आणि अवैध ड्रग जे आहे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय हे दिसतंय. त्याचनंतर जे काही आता ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, तर जे काही ड्रग आहे तर मोर पीपल काय करतात, त्याचा अवैध जे काही आहे ते पहिल्यापेक्षा जास्त यूज करतात, आणि जे काही कोविड-19ची ही जे काही क्रायसिस आलेला आहे तर जे काही हेल्थ सिस्टीम आहे ते स्ट्रेंथन असायला पाहिजे, हेल्थ सिस्टीम चांगले लक्ष द्यायला हवे, बट सोशल सेफ्टी आणि लिमिट ह्या गोष्टी सगळं बघणं गरजेचं आहे. त्याचनंतर जे काही ग्लोबल पॅन्डेमिक म्हणतो याच्यामध्ये हा पूर्णपणे ग्लोबल पॅन्डेमिक झालेला आहे, आणि पूर्ण वर्ल्डमध्येच इकॉनॉमिक डाऊनटर्न आलेला आहे, आणि त्यामुळे काय होतं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जो वनरेबल सेक्शन आहे तो इन्व्हॉल्वमेंट होतोय, त्याचा अब्यूज होतोय, आणि जे काही ड्रग ट्रॅफिकिंग आणि रिलेटेड क्राईम वाढत आहेत याच्यामुळे. त्याचनंतर जे काही 2008मध्ये जे काही ग्लोबल रिसेशन आलेलं होतं त्याच्यानंतर काय केलं गेलं तर त्याला जो काही फायनान्शियल क्रायसिस म्हणतो आपण तो झाला होता. त्यानंतर लोकांनी काय करायला सुरुवात केली, जे की स्वस्तमध्ये जे काही सिंथेटिक सबस्टन्सेस अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध झाले, आणि इंजेक्टिंग ड्रग्स म्हणजे इंजेक्शन थ्रू त्या ड्रग घ्यायला त्यांनी सुरुवात केली, आणि त्याचनंतर जे काही गव्हर्नमेंट आहे त्यांनी यावरती बजेटही खर्च करायला कमी केलं, आणि त्याचे जे ड्रग रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे कमी लक्ष द्यायला गेलं, त्यामुळे ह्या गोष्टी अजून वाढत गेल्या. त्याचनंतर याच्यातला जो काही वनरेबल ग्रुप कोणता आहे, तर जे की मार्जिनलाइज लोक आहेत तेच, त्यानंतर ज्यांचं इन्कम कमी असतं ते, त्याचबरोबर जे यूथ, वुमेन आणि जे काही पुअर आहेत ते जास्त यामुळे इकडे जातात. त्याचबरोबर जे काही सोशिओ इकॉनॉमिक क्रायसिस आहे तर हे काही गव्हर्नमेंटसाठी खूप याचा सोशिओ इकॉनॉमिक क्रायसिस होऊ शकतो, आणि गव्हर्नमेंट हे अफोर्ड करू शकणार नाही, जसं की अवैध ड्रग आणि त्याचनंतर आपल्याला पब्लिक हेल्थ सेफ्टी करणं गव्हर्नमेंटला गरजेचं आहे. त्यामुळे सोशिओ इकॉनॉमिक क्रायसिस खूप मोठा होऊ शकतो आणि गव्हर्नमेंट अफोर्ड करू शकणार नाही, आणि याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतं, तर समाज मोठ्या प्रमाणात दारिद्र्यामध्ये, गरिबीमध्ये ढकलला जाऊ शकतो, जे काही लिमिटेड एज्युकेशन आणि जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज होतील, आणि जे काही समाजामध्ये सोशल एक्सक्लुजन वाढेल, आणि स्टिग्मा आहे, लोकांना वेगळं, जे काही ड्रग रिलेटेड लोक आहेत त्यांना काहीतरी वेगळं बघणं, असा स्टिग्मा क्रिएट होऊ शकतो. आणि त्याचबरोबर ह्या गोष्टी कशाला मदत करतात, ते जे काही इनइक्वॅलिटीज आहे ती अजून डीपर होऊ शकते, जे काही समाजामध्ये ऑलरेडी इनइक्वॅलिटीज आहे ती वाढू शकते, आणि ह्या गोष्टीमुळे काय होईल की जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत तर त्याच्यापासून गव्हर्नमेंटला जे काही अचीव करायचं आहे, आपल्याला ज्या काही गोष्टी अचीव करायच्या आहे त्याच्यापासून अजून आपण दूर जाऊ, जे काही आपल्याला लवकरात लवकर अचीव होणार नाही. त्याचनंतर जे काही आपण बघितलं तर जे काही डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये हा जास्त यूज करतात लोक, रादर दॅन डेव्हलपिंग कंट्री. ज्या की कमी विकसित कंट्री आहे त्यांच्यामध्ये खूप कमी लोक वापरतात, आणि डेव्हलप कंट्रीमध्ये हे जास्त लोक यूज करतात. आणि त्याचबरोबर जे वेल्दियर सेगमेंट, ज्यांच्याकडे श्रीमंती आहे, ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, ते अजून जास्त लोक याचा यूज करतात. आणि त्याचबरोबर जे काही कमी सोशली आणि इकॉनॉमिकली डिसॲडव्हान्टेजेस लोक आहेत त्यांच्यामध्ये ह्या ड्रग यूज डिसऑर्डर आपल्याला दिसून येतो. त्याचनंतर
जर आपण थोडंसं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघितली तर आपल्या लक्षात येईल, हा जो रिपोर्ट आहे वर्ल्ड ड्रग रिपोर्ट 2020, तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, ही जी काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते आपण आन्सर रायटिंगमध्ये आपल्या जर कुठेतरी लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपला आन्सर रायटिंग अजून जे काही ते प्रभावी दिसेल आणि त्या एक्झामिनरला कळेल की तुम्ही जे काही लिहिलं आहे त्याला काहीतरी नॉलेज आहे, त्या बेसिसवर तुम्हाला अजून मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे ह्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन कुठेतरी आपल्याला लिहून ठेवणं नोट्स मेकिंगमध्ये गरजेचं आहे. आणि आता बघूयात, जे की वर्ल्ड ड्रग रिपोर्ट आहे त्याच्यानुसार काय म्हणतात, ज्यापैकी 8 लोक आहेत त्यातील फक्त एकच लोक जे की पीपल 8 पैकी एकच व्यक्ती ड्रग रिलेटेड ट्रीटमेंट रिसीव करतो. त्याचनंतर जगामध्ये 35.6 मिलियन जे पीपल आहेत ते ड्रग डिसऑर्डरसाठी ग्लोबली म्हणजे ते आहेत, ड्रग डिसऑर्डर आहेत. त्याचनंतर जर आपण जर याची स्केल बघितलं तर लक्षात येईल 35.6 म्हणजे जर आपण 1 मिलियन घेतलं तर 10 लाख येतं. म्हणजे तुम्ही लावू शकता अंदाज की किती मोठ्या प्रमाणात हे लोक ड्रग करतात. त्याचनंतर पुढचा जो सेक्शन आहे त्याच्यातला जो अफेक्टेड सेक्शन आहे किंवा सेगमेंट म्हणतो तो वुमेन, जे महिला आहेत त्याही या गोष्टीमध्ये काही मागे नाही आहेत, त्याही या गोष्टी ड्रग यूज करतात. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर 3 पैकी 1 जी वुमन आहे, म्हणजे 3 पैकी 1 जी वुमन आहे तर ती ड्रग यूज करते. आणि ओनली 1 म्हणजे 5 पैकी फक्त एकच महिला ती जी काही ड्रग आहे त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेते. म्हणजे 3 महिलापैकी 1 महिला त्याच्यामध्ये युजर आहे आणि 1 महिला जी की ओनली 1 म्हणजे 5 पैकी एकच महिला ट्रीटमेंट घेते. अशी जी काही आहे ती फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. आणि याच्यातला सगळ्यात जास्त डिस्क्रिमिनेशन होण्याचे चान्सेस कुणाला आहेत, जे की आपण ट्रीटमेंट होतो तर प्रिझन म्हणजे जे कैदी, त्याचनंतर मायनॉरिटीज, त्यानंतर एमिग्रंट्स आणि डिस्प्लेस पीपल ऑल्सो फेस बॅरियर. म्हणजे हे काही लोक आहेत ते या गोष्टी ट्रीटमेंटसाठी बॅरियर फेस करतात. त्याचनंतर जर आपण पुढचा पॉईंट बघितला तर 2009 जे होतं त्यामध्ये त्यापेक्षा 30% 2018मध्ये ड्रग युजरची संख्या वाढलेली आहे. आणि ती किती आहे तर 269 मिलियन पीपल करतात. आणि त्याचबरोबर याच्यातलं सगळ्यात मोठा सेक्शन कोणता आहे तर ॲडॉलसंट्स आणि यंग अडल्ट्स. तर इथे सांगण्याचं कारण, जे काही ॲडॉलसंट आहेत आणि यंग हे जास्त का करतात तर हे जे लोक असतात त्यांच्या मागे कुठेतरी एकतर जॉब नसतात, कुठेतरी एकटे असतात किंवा पर्सनल इश्यू असतात, त्यानंतर घरचे इश्यू, भरपूर इश्यू असतात. हा जो सेक्शन आहे त्याच्यासाठी त्याच्या आहारी जातो. आणि त्याचबरोबर जे काही अवैध लोक ते ड्रग विक्री करतात त्यांचं एक टार्गेट असतं, जे काही कस्टमर असावं तर ते त्यांना 40 किंवा 50 वर्षाच्या पुढचं जर कस्टमर त्यांनी केलं तर त्यांना जास्तीत जास्त 20-30 वर्षापर्यंत त्याचा फायदा होऊ शकतो. पण यात जर वयातलं जर त्यांनी कस्टमर बघितला तर त्याला एकदा सवय लावून द्यायची, म्हणजे तो जास्त दिवस त्यांचा कस्टमर असेल आणि त्यांचा इन्कम वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी या मागे आहेत. त्याचनंतर जे काही पॉप्युलेशन ग्रोथ आहे ती वाढत आहे सध्या जर बघितलं. आणि त्याच्यातच जे काही अवैध ड्रग आहे ते पण मोर ड्रायव्हर्स प्रमाणात उपलब्ध आहेत आणि सगळ्याकडेच आपल्याला त्या पाहायला भेटतात. आणि त्याच्यानंतरचा पॉईंट, जे काही 80% जी काही वर्ल्ड पॉप्युलेशन आहे ती कोणत्या प्रदेशात किंवा कोणत्या ठिकाणी राहतात तर लिव्हिंग इन लो अँड मिडल इन्कम कंट्रीजमध्ये राहतात. म्हणजे त्यांचं जे काही इन्कम आहे ते कमी आहे. आणि त्याचनंतर जे काही एसेन्शियल मेडिकल यूजसाठी जे काही ड्रग्स लागतात त्या कंट्रोल करणं, त्याच्यासाठी पेन रिलीफ करणं, ह्याच्यासाठीच्या काही गोष्टी आहे तर ह्या कंट्रोल करणं किंवा त्याचा ॲक्सेस कंट्रोल करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जर आपण पुढचा पॉईंट बघितला तर गव्हर्नमेंटला खूप काही चॅलेंजेस आहेत जे की वर्ल्ड ड्रग प्रॉब्लेमनुसार आहेत आणि SDGलाही आपल्याला ते साध्य करायचे आहेत. तर त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, कमिशन ऑन नार्कोटिक ड्रग्स तर 2019 मिनिस्टर डिक्लेरेशन ॲडॉप्ट केलेलं आहे. आणि त्याचनंतर जे की 2000 ते 2017मध्ये बघितलं तर डेव्हलपमेंट असिस्टन्स की ड्रग कंट्रोलकडे बघितलं तर 90% आहे, म्हणजेच त्याच्याकडे लक्ष दिलं जातं आहे. त्याचनंतर जे काही फंडिंग आहे की आपल्याला जे काही बजेट लाईन अंतर्गत देणं, असं प्रॉपरली त्याचा सर्व गोष्टींचा विचार करून सगळं करून त्यानंतर ते प्रॉपरली फंडिंग करणं गरजेचं आहे. आणि जे काही इंटरनॅशनल डोनर आहेत त्यांना प्रायोरिटी देणं, जसं की इंटरनॅशनल डोनर आहे त्याच्याकडे अटेन्शन देऊन त्यांना प्रायोरिटी देणं आणि त्यानंतर जे काही फंडिंग आहे ते बजेट लाईनमध्ये व्यवस्थित इम्प्लिमेंट करणं. तर हे झालं की आपल्याला जे काही फंडिंग आहे किंवा जे काही बजेटमध्ये आहे त्याच्या आता आपल्याला करणं काय गरजेचं आहे, जे की गरीब शेतकरी आहे तर तो काय करतोय,
जे की ओपियम, पॉपी आणि कोकाचं आहे याचं अवैध प्रोडक्शन करतोय, तर ते कुठेतरी बंद करणं गरजेचं आहे, जेणेकरून जो गरीब फार्मर आहे त्याला दुसरं काहीतरी इन्कमसाठी त्याला काहीतरी अवेलेबल करून देणं आणि ह्या गोष्टी बंद करणं गरजेचं आहे. जे ओपियम पॉपी आहे त्याला आपण खसखस म्हणतो आणि त्याच्यापासून जे काही ड्रग्स तयार केले जातात. त्याच्यानंतर हे जे काही ड्रग यूज आहे तर HIV आणि हिपॅटायटिस C साठी जे काही अदर इन्फेक्शन आहेत याच्यासाठी यूज होतात आणि त्याच्यासाठी प्रॉपरली यूज करणं गरजेचं आहे. हिपॅटायटिस Cला मराठीमध्ये कावीळ असं म्हणतात. त्याच्यानंतर जे काही इंटरनॅशनल कॉपरेशन करणं गरजेचं आहे. कशासाठी? तर जे काही ॲक्सेस आहे त्याला कंट्रोल करणं. जे काही मेडिकल पर्पजसाठी ड्रग मागवले जातात तर त्याचा ॲक्सेस आहे तो कंट्रोल करणं. त्याचबरोबर काय होईल तर जे काही आपण डायव्हर्जन आणि अब्यूज आहे ते प्रिव्हेंट करू शकतो ज्या काही ड्रग्स आहे त्याचं, आणि जे काही लॉ एन्फोर्समेंट आहे तो मोठ्या प्रमाणात स्ट्रेंथन होऊ शकतो आणि स्ट्रेंथन करून त्याला ह्या गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि जे काही ट्रान्झिशनल ऑर्गनाइज्ड क्राईम नेटवर्क आहे तर ते पूर्णपणे रद्द करणे, त्याला कुठेतरी तोडणे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे काही कोविड-19चा क्रायसिस आलेला आहे तर त्याच्यामध्ये जे काही इलिसिट ड्रग थ्रेट म्हणजे जे काही अवैध ड्रग इतक्या मोठ्या प्रमाणात ते सर्क्युलेट होत आहे किंवा पोहोचतात लोकांपर्यंत, तर त्याला आपल्याला गव्हर्नमेंटला निग्लेक्ट करून चालणार नाही, तर त्याला ओव्हरकम करणं गरजेचं आहे. आणि जर बघितलं तर जे काही कंट्री लेवल आणि रिजनल चॅलेंजेस बघून जी काही ड्रग स्ट्रॅटेजी आहे ते ॲड्रेस करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत. जे काही रिजनल चॅलेंजेस आहेत त्याच्यानंतर कंट्री लेवलचे जे काही स्ट्रॅटेजी आहे ते बघून त्यानंतर एक स्ट्रॅटेजी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर हे लेक्चर जर तुम्हाला असं वाटतं की आवडलेलं आहे आणि तुम्हाला काही यातले पॉईंट समजत नाही आहे तर तुम्ही ते पॉईंट काय करू शकता, खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते पॉईंट की नोट डाऊन करू शकता किंवा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता की हा पॉईंट समजलेला नाही आहे. आणि जर का तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करू शकता, सबस्क्राईब करा आणि जे काही तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून जे मराठीतलं मटेरियल खूप कमी अवेलेबल आहे आणि ते सगळ्यांना पोहोचावं. इतकं चांगलं जे काही मटेरियल आहे त्याचा सगळ्यांना फायदा व्हावा, तर यासाठी तुम्हाला ते दुसऱ्यांनाही शेअर करायचं आहे आणि लाईक पण करायचं आहे. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.